नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाच्या दुनियेमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मेघगर्जना ऐकत आहात, ती पण श्री स्वामी समर्थ म्हणते आहे. तर आज ना भरपूर असा पाऊस चालू आहे सकाळपासनं आणि एवढी मेघगर्जना होत आहे ना, एवढ्या विजा आणि उन्हाळ्यामध्ये अचानक पावसाचं वातावरण झालं, पण वातावरण इतकं मस्त वाटत आहे ना. थोडंसं जे उकळा होता ना पूर्ण उन्हाळ्याचा, त्याच्यापासून थोडी सुटका मिळालेली आहे. तर असं छानपैकी मस्त पावसाचं वातावरण चालू आहे. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की डीमार्टमधून मी काय काय सामान आणलं. ते काही स्वस्त पण आहे, काही थोडं कॉस्टली पण आहे, तर ते मी दाखवणार आहे. तर चला पटापट सुरुवात करूया, कारण सामान जरा जास्त आहे. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया. हा एक नॉनस्टिक पॅन आणलेला आहे मी 199ला. तर छान असा हा पॅन आहे, मला क्वालिटी आवडली त्याची. आणि याच्यामध्ये तुम्ही आपल्या एकीसाठी जर आपल्याला भाजी बनवायची असेल तर मस्त याच्यामध्ये बनवू शकतो आपण, जास्त भांडे भरवायचं काम नाही. तर असा हा छान पॅन आणलेला आहे. त्यानंतर आणलेली आहे ही एक चाळणी आहे. कधी कधी आपल्याला काही उकडायचं असलं तर कुकरमध्ये, तर त्याच्यासाठी आहे हे. किंवा काही बनवायचं असलं उकडलेलं, तर मस्त आपण हे असे ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये छान आपल्याला जे उकडायचं आहे ते टाकू शकतो. किंवा आपण हे फ्रूटसाठी पण यूज करू शकतो, कारण हवा मस्त खेळती आहे याच्यामध्ये. तर अशी ही चाळणी आणलेली आहे मी. त्यानंतर आणलेले आहेत हे आईस ट्रे आहेत, मिनी आईस ट्रे. तर याची मला बऱ्याच दिवसापासून आवश्यकता होते. कधी कधी काय होतं ना, जसं आता मी थोडं माझ्या स्किनची काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर कधी कधी आईस क्यूब बनवण्यासाठी जे आहे हर्बल माझं आयुर्वेदिक, तर ते बनवण्यासाठी मी याचा वापर करू शकतो. आणि याला मस्त झाकणसुद्धा आहे, म्हणजे जेणेकरून सांडणारसुद्धा नाही. किंवा आपल्याला एखाद्या दिवशी ताक करायचं असलं तर आधीच आपण एक चटणी बनवून ठेवायची. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना, हिरवी मिरची आणि थोडंसं आलं ह्या मस्त टाकून एक छान त्याचं असं वाटण बनवायचं आणि क्यूब करायसाठी फ्रीजमध्ये याच्यामध्ये टाकून ठेवून द्यायचं. तर मस्त असं क्यूब बनतात. ते क्यूब काढले की लगेच ताकामध्ये टाकले की झालं आपलं मसाला ताक तयार. तर त्यासाठी हे 2 असे ट्रे आणलेले आहेत मी. तर हे ट्रे मला मिळाले 50 रुपयाला. 50 रुपयाला 2, म्हणजे 25 रुपयाला एक आहे. तर हे असे मी ट्रे आणलेले आहेत. त्यानंतर आणलेला आहे हा डब्बा आणलेला आहे स्पाइसचा, मसाल्यांचा. आणि एक याच्यामध्ये मोठा पण होता, पण मला हा छोटाच हवा होता. आता मी याच्यामध्ये टाकणार काय, तर माझ्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत याच्यामध्ये टाकायचं. एकतर पहिली गोष्ट, मी या सगळ्या डब्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकते, म्हणजे जे रोजचे खाण्याचे आहेत. काजू, बदाम, मनुके, अक्रोड जे आहेत आपले, अंजीर, असं मस्त मी याच्यामध्ये टाकून, म्हणजे खाण्याची इच्छा झाली तर एकाच डब्यामध्ये हे सगळं मिळतं, तर त्यासाठी सुद्धा वापर करू शकते. किंवा माझं जे देवाचं सामान आहे भरपूर असं, तर ते सामान ठेवण्यासाठी पण मी याचा वापर करू शकते. तर सुंदर असा छोटा हा डबा आहे. याच्यामध्ये एक छोटा चमचूसुद्धा आहे. तर हा चमचा आणि हा डब्बा क्वालिटी मस्त आहे डीमार्टची. आणि हा आहे 59ला आहे, हा 59 रुपयाला. तर असा हा 59ला आहे हा. तर असा हा डब्बा आहे, छान छोटा डब्बा. तर असा हा डब्बा आणलेला आहे मी. आणि याच्यामध्ये ठेवल्यानंतर पण तुम्हाला दाखवेल, छान दिसतं. आणि हे दोन्ही पण मस्त गुलाबी गुलाबी झालेले आहेत. गुलाबी कलर आवडतो मला तसाही. आणि त्यानंतर अशीच काही ऑफर चालू होती, तर ऑफरमध्ये सामान घेऊन आलेली आहे. हा एक चाकू आणला, म्हणजे लायटर माझ्या हातमध्ये आहे. लायटर मला हवं होतं, तर त्या लायटरवरती हा एक चाकू पण, म्हणजे 2 याचा कॉम्बो होता तो, लायटर आणि चाकू. तर हा चाकू पण छान आहे, धारदार आहे चांगला, आणि लायटर पण चांगला आहे. प्रेस्टिजचा आहे हे.
असा होता याच्यामध्ये हा वाला असा. लायटर याच्यामधला गायब झालेला आहे, तर छान मस्त चाकू पण आणलेला आहे मी. त्यानंतर आणखी एक चाकू आणलेला आहे, कारण हे जेवढे असले ना तेवढे घरी कमी पडतात आपल्याला. हा आणलेला आहे 69 रुपयाचा. माझ्याकडे आणखी एक चांगला चाकू आहे, पण तो चालत नाही आहे व्यवस्थित, तर त्यामुळे हा आणलेला आहे मी मस्त अजून एक. आता बघेल याने कापून कसं कापल्या जाते ते, एकदम फटफट फटफट फटफट. तर हा पण मस्त एक टोकदार आहे छान. तर हे असे 2 चाकू आहेत. हाफ लायटरवर कॉम्बोमध्ये होता आणि हा स्पेशल असा हा चाकू आणलेला आहे मी. तर मस्त आहे हा पण, हा आवडला होता मला. त्यानंतर तिथे असंच ब्रश आणि हे जे आपले बेसिक गोष्टी आहेत त्या आणल्यात. ही आहे टाल्कम पावडर आहे कॅन्डिडची, याच्यावरती ऑफर चालू होती, एकावर एक फ्री, तर हे घेऊन आलेली आहे. कारण उन्हाळ्याचं पाहिजेच, कारण कधी कधी काय होतं ना, उन्हामुळे जरा जास्त इरिटेशन होतं, खाज येते आणि थोडंसं कूलिंग इफेक्ट देण्याकरता ह्या अशा पावडर असतात त्या फार मदत करतात. तर ही कॅन्डिडचे पावडर आहे. तिथे आणखी डर्माकूलचे पण होती पावडर, ती पण होती, पण मला हे आवडल्या होत्या, तर एकवर एक फ्री होत्या. ह्या पडतं साधारण त्याच किमतीमध्ये. तर ही अशी पावडर आणलेली आहे. त्यानंतर डीमार्टमधून ना ही मस्त अशी चप्पल आणलेली आहे मी. आणि 100 कितीतरी रुपयाला ही चप्पल आहे. ही चप्पल आणलेली आहे 185 रुपयाला. 185 रुपयाला ही चप्पल आहे. मला पाहिजे होता 7 किंवा 8 नंबर आणि मी आणला 9 नंबर, थोडी मोठी होते. आणि कलर याचा मला इतका आवडला होता ना, आणि छान वाटत आहे कलर. बघा मस्त असा वाटत आहे. याच्यामध्ये 2 कलर होते, एक हा निळा कलर होता, निळा जांभळा, आणि एक काळा कलर होता. तर असे त्याच्यामध्ये मस्त 2 कलर होते. तर सुंदर अशी ही चप्पल आहे आणि थोडीशी हिल पण आहे याला. ही मी जीन्सवरती पण घालू शकते आणि कुर्ती जी आहे, कुर्तीचा जो सेट आहे त्याच्यावरती पण घालू शकते. तर अशी मस्त ही कलरवाली चप्पल आणलेली आहे मी. उफोन नाव आहे काहीतरी हिचं, ब्रँडचं नाव ओफोवन असं काहीतरी नाव आहे. तर ही मस्त चप्पल. त्यानंतर थोडंसं मी माझ्यासाठी आणले होते क्लचर, आणि डीमार्टमध्ये खरंच क्लचर इतके छान मिळाले ना. हा आहे 35 रुपयाचा. 35 रुपयाचा क्लचर आहे आणि मला कलर खूप आवडला याचा, प्रचंड कलर आवडला. आणि अनब्रेकेबल आहे. विशेष म्हणजे हा असा लावला ना, चाकूचा वापर करून बघते, तुटलं तर ठीक. तसेही ते मला काढायचे आहेच आता घालायला, लावायला केसांना. हा कलर मला एवढा आवडला ना, मस्त लाईट इंग्लिश कलर. तर हा असा लावला की छान असा दिसतो मस्त. एक हा आणला होता आणि एक हा पिस्ता कलर, याचा पण मला कलर आवडला. हा पण अनब्रेकेबलच आहे. हा पण 35 रुपयाला. तर छान हे 2 क्लचर आणले. माझे केस कुरळे आहेत ना, तर मला थोडासा मोठा क्लचर पाहिजे. छोटा क्लचर माझ्या ह्या केसांमध्ये जात नाही, तर त्यामुळे मस्त हे 2 क्लचर आणलेले आहेत. मस्त वाटत आता, असं वाटते फुलं लावलेली आहेत मी. थोडं असं केलं ना की मग छान दिसेल. तर असे हे 2 क्लचर. आणि आणखी एक आणला, हे जेव्हा 2 घेतलेत ना मी, आणखी मला हा आवडला आणि मी याची किंमत बघितली नव्हती. याची किंमत आहे 50 रुपये आणि हा पण अनब्रेकेबलच आहे. मला वाटलं हा पण 35 रुपयाला असेल, त्यामुळं मी हा घेतला. पण हा थोडा महाग पडला मला, असं वाटत आहे मला.
तर हा मस्त गोल्डन कलरचा क्लचर आहे, हा उभा आहे आणि हा सुद्धा अनब्रेकेबल आहे हा सुद्धा अनब्रेकेबल आहे. तर असा छान लावला ना, कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की या तिघांपैकी कुठला छान वाटतो ते. तर असे हे 3 क्लचर आणलेले आहेत मी, मस्तपैकी दिसून पण छान राहिले आणि हे तर मला प्रचंड आवडलेले आहेत. हा पण छान आहे, याच्यामध्ये ना केस अडकत नाहीत आणि कर्ली केसांचं कसं असतं ना, साधे क्लचर लावले ना की ते केस फार त्याच्यामध्ये अडकतात, मग ते काढायला फार त्रास जातो. त्याच्यामुळं मला ह्या अशा अनब्रेकेबल आणि थोड्याशा अशा चोपड्या असतात ना वस्तू, तर त्या माझ्या केसांसाठी छान आहेत. तर असे मस्त हे 3 क्लचर आणले, क्वालिटी पण सुंदर आहे डीमार्टमध्ये. आणि हो, डीमार्टमध्ये मी आणखी एक बघितलं की आता डीमार्टवाले सगळं सामान तर ठेवतच आहे, पण ते ब्युटी प्रोडक्टकडे सुद्धा वळलेले आहेत. म्हणजे जे असं आहे आपल्या मुलींचं छोटे नेकलेस आहे छान छान, तिथे नेकपीस तर एवढे सुंदर होते ना, तर नेकपीस होते, वॉच होत्या आणि ब्युटी ब्लेंडर पण मस्त मस्त होते डीमार्टमध्ये. तर बरेच आपलं जे मेकअपचं सामान आहे डीमार्टवाल्यांनी बरंच डीमार्टमध्ये भरलेलं आहे. तर असे मस्त हे क्लचर घेतलेत मी 3. त्यानंतर हे बो आणलेले आहेत, हे सॅटिनचे आहेत. आणि इथे घोर असा झाला की मला असं वाटलं घेतल्यानंतर की हे 35 रुपयाला असतील, पण घरी येऊन याची किंमत पाहिली 60 रुपयाला 3 आहेत हे, 60ला. आणि छान चमकू आहेत मस्त, कलर पण सुंदर आहे. हा एक सिल्वर कलर आहे, नाही हा ऑफ व्हाईट कलर आहे, मोती कलरमधून येतो हा सिल्वर टाईप येतो, सिल्वर नाही कुठला राणी कलर टाईप येतो हा, आणि हा सिल्वर कलर. असे हे 3 याचा मस्त कॉम्बो आहे. आणि माझ्या केसांना जेव्हा मी वेणी टाकते ना, तर माझ्या केसांना हे असंच काहीतरी पाहिजे की जेणेकरून माझ्या केसांमध्ये अडकणार नाही. नाही तर माझ्या केसांमध्ये जर मी बो लावला किंवा दुसरं काही लावलं ना, रबर वगैरे, तर ते असे अडकतात ना की माझे 2-3 केस तर ते घेऊन येतातच. तर त्यामुळे मला हे असंच पाहिजे होतं. आणि तिथे मी पाहिले पण की याची लांबी कशी आहे, तर लांबतात ती छान, जेणेकरून मी याला डबल अशी घडी पाडू शकते. तर मस्त हे सॅटिनचे 3 बो आहेत, 3 बो. आणि एक थोडंसं आता माझ्या लक्षात आलं की ह्याचे कलर, या बोचे कलर आणि याचे कलर पण सेमच आहे. थोडंसं या कलरवरती थोडं हे होतं की हा आहे, हा आहे, आणि या फॅमिलीमध्ये हा थोडा वेगळा येतो, गोल्डन येतो, पण आहेत थोडेसे सेमच. तर असे छान 3 बो, 3 क्लचर मस्त आणलेले आहेत मी. आणि त्यानंतर काही स्टिक नोट्स आणल्या होत्या. ह्या मला पाहिजे, मला डायरीमध्ये लिहायला, हेडिंग वगैरे टाकायला. तर ह्या अशा स्टिक नोट्स आहेत वेगवेगळ्या कलरच्या, आणि मी डायरी लिहित असते ना, तर मला अत्यंत आवश्यकता आहे. तर मस्त वेगळ्या कलरच्या ह्याच्यामध्ये नोट्स आहेत. आणि हे अत्यंत कामाचे आहेत मला, कारण कधी कधी काय होतं ना, मला काही लिहायचं असलं किंवा काही व्हिडिओ बनवायचा असला तर माझ्या डोक्यात खूप आयडिया असतात, आणि त्या लिहायच्या कुठे. तर इझी ह्या अशा नोट्सवरती आपण लिहिलं ना, तर आपल्याला जास्त डोक्याचा म्हणजे नंतर काय होतं ना, मी विसरून जाते आणि नंतर मला ते विचार करावं लागते की मी काय विचार करत होते, काय. तर मग ह्याचं माझ्या डोक्यात आलं की मी लगेच याच्यावरती लिहिते. तर हे स्टिक नोट्स आहे. त्यानंतर हे लास्ट शीटचं, एलिशीटचं हे काय म्हणतात त्याला, सनस्क्रीम आहे. सनस्क्रीम पण तिथे भरपूर आलेले आहेत. प्लमचं होतं, त्यानंतर प्लम आणि लॅक्मी असे बरेचसे होते. तर भरपूर असे होते सनस्क्रीम. लोटसचे होते, जेल फॉर्ममध्ये, क्रीम फॉर्ममध्ये. तर हे असं आहे, हे मला वाटतं जेल फॉर्ममध्येच आहे. काढून घेते याला.
तर हे SPF 50 आहे आणि हे आहे 340ला. हां 340ला आहे हे. तर असं हे सनस्क्रीम आणलेलं आहे मी या ठिकाणी आणि वापरल्यानंतर सांगेल कसं आहे कसं नाही, कारण मला आधी जे सनस्क्रीम आहे ते डर्मॅटोलॉजिस्टनेच दिलेलं आहे, तर ते भरपूर आहे माझ्याकडे. तर हे मला आधी वापरून बघावं लागेल, मग मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देईल. तर असं हे छान सनस्क्रीम आणलेलं आहे. त्यानंतर किचन आणलेले आहेत आणि इतके क्यूट आणलेले आहेत ना की आणखी असे 2 आणलेले आहेत मी, ते मी थोड्या वेळाने दाखवेल. तर हे पहिलं आहे छान, याला डॉल आहे मस्त. याच्यामध्ये प्राईस वेगळी होती, 35 पासनं हे चालू झालेले आहेत. हे 39 रुपयाला आहे. आणखी 2 आणलेले आहेत ते बघते. तर हे छान असे मस्त किचन आहे त्या ठिकाणी. हे आपण बॅगला लावू शकतो आणि मला आवडतं बॅगला लावायला. तर किचन नंतर हे असे ऑर्गनायझर आणलेले आहेत छान. हे मी माझ्या कबर्डमध्ये काही मेडिसिन ठेवायचे आहेत तर त्यासाठी आणलेले आहेत. तर क्वालिटी पण मस्त आहे आणि डीमार्टचेच आहेत. वाकवल्याने वाकत नाहीत. 90 रुपयाला एक पडलेले आहे, म्हणजे 180 रुपयाला असे हे 2 ऑर्गनायझर आणलेले आहेत. आणि हे असे ऑर्गनायझर ना आपल्याला काही मेडिसिन ठेवायचे असतील किंवा काही आपल्याला आपलं मेकअपचं सामान ठेवायचं असेल, किचनमध्ये काही ठेवायचं असेल किंवा जिथे आपला जास्त पसारा असेल ना, तो छान आपण याच्यामध्ये असा उभा करून ऑर्गनाइज केला ना तर आपली जागा पण वाचते आणि दिसायला पण छान वाटतं आणि याचा प्रॉपर यूज पण होतो. तर या ठिकाणी असं मस्त मी हे, आणि याला पकडायला असं हे पण आहे इथे छान असा खाचा, असं घेऊन असं बाहेर काढायचं. तर असे हे 2 मस्त ऑर्गनायझर आणलेले आहेत. एक मी मोठावाला ऑर्गनायझर आणलेला आहे, तेही दाखवते. एक हे ऑर्गनायझर आणलेलं आहे. हे मला बेसिंगच्या खाली भरपूर वस्तू आहेत माझ्या, तर त्यासाठी मला त्या वस्तू ठेवायसाठी हे ऑर्गनायझर मी आणलेलं आहे. हे जरा महाग आहे, 150 रुपयाला आहे. हे 150 रुपयाचं हे ऑर्गनायझर आणलेलं आहे मी. याच्यामध्ये ना आपण आपलं जे कबर्ड असते तर त्याच्यामध्ये आपले जे छोटे छोटे कपडे असतात ना, तर ते कपडे ठेवायसाठी पण आपण याचा यूज करू शकतो. किंवा ज्या मोठे बॉटल्स असतात की ज्या थोड्या हात लावला की अशा पलटतात झोपतात, तर त्या बॉटल ठेवायसाठी हे मस्त आहे. हे बघा आता हे असं यापेक्षा उंच उंच बॉटल, आणि हे मस्त असं याच्यामध्ये ठेवायचं सगळं की छान बसतं व्यवस्थित. तर हे असं मला सगळं सामान याच्यामध्ये व्यवस्थित लावून ठेवावं लागेल. तर असं हे ब्लॅकवालं आहे, याच्यामध्ये एक व्हाईटवालं होतं आणि हे जे आहे ना याला असं लाकडी वुडनचं होतं, ते असं पकडायला ते पण होतं, पण मी म्हटलं ते तुटलं गिटलं तर त्यासाठी मी हे असंच घेतलं. तर असं मस्त हे वालं ऑर्गनायझर. आणि त्यानंतर मी माझा जो देव्हारा आहे ना तो सागवानी लाकडाचा आहे आणि देव्हाऱ्याच्या बाजूला थोडंसं जे सामान असतं ना ते सामान ठेवण्यासाठी हे मी तिथेच डीमार्टच्या समोर ज्या काकू बसलेल्या असतात, मावशी बसलेल्या असतात, त्यांच्याकडून आणलेलं आहे मी हे. तर हे 3 याचं आहे. तर माझ्या देव्हाऱ्याच्या जवळ जेवढं सामान आहे ना ते पद्धतशीर ठेवायला याच्यामध्ये लावायला मी हे स्टँड घेतलेला आहे. याच्यामध्ये कलर एकच होता पण मला हा आवडला आणि असं मस्त छानपैकी असे हे पाय काढलेले आहेत त्याचे. हे पाय लावून दिले याला की माझं सगळं देवाच्या जवळचं जे सामान आहे, माझ्या पोथ्या आहेत, त्या पोथ्या व्यवस्थित याच्यामध्ये ठेवून द्यायच्या. याच्यामध्ये पोथ्या ठेवल्या की सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे ते. आणि हे असं लावून घेतले याला याचे पाय, आणि हे दुसरे असे लावून दिले की मस्त हे आपलं रॅक तयार. मधलं वाला आहे हे 3 याचं आहे हे. याची क्वालिटी पण इतकी छान आहे ना,
डीमार्टमध्ये मी बघितलं होतं, पण डीमार्टमध्ये ना ते जरा गोल होतं आणि त्याच्यामध्ये सामान व्यवस्थित बसत नव्हतं आणि मला हे असं खोलगटच पाहिजे होतं, कारण खोलगट असलं ना की याच्यामध्ये भरपूर असं सामान बसतं. त्यामुळे मी हे मस्त असं खोलगट घेतलेलं आहे आणि हे असं तयार झालेलं आहे. तर छानपैकी मस्त असं ही 3 मजली अशी ही इमारत तयार झालेली आहे. याच्यामध्ये सामान काय काय ठेवेल मी नक्की दाखवते. तर असं या ठिकाणी मस्त हे प्लॅस्टिकचं सामान मी घेतलेलं आहे, काही डीमार्टमधून, काही डीमार्टच्या बाहेर. तर असं छान मस्त सामान खरेदी केलेली आहे. काही माझ्यासाठी केलेली आहे, काही घरी देवासाठी केलेली आहे, काही छान असं काही भरपूर असं घेतलेलं आहे स्वतःसाठी, पण जास्त स्वतःसाठीच आहे वाटतं, माझ्यासाठीच. तर असं सामान आणलेलं आहे मी. तर आजचा हा ब्लॉग इथंच संपवूया. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, कॉमेंट्स करायला विसरू नका. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.